For example, you are here at A point, okay, and you want to reach to the B point. या B पॉइंटला तुम्हाला जायचं आहे. तुम्ही सध्या इथे आहात, ओके, आणि इथून तुम्हाला इथे जायचं आहे, बी पॉइंटला जायचं आहे. तर इथून इथे जाण्यासाठी काय गोष्टी रिक्वायर्ड आहेत, ह्या तुम्ही शोधल्या पाहिजे. ह्या आपण आपण स्वतः शोधल्या पाहिजे. काय-काय गोष्टी रिक्वायर्ड आहेत. जर का तुम्ही एकदा आज तो दिवस आहे. आज हा सेशन झाल्यानंतर तुम्ही एकदा बसा आणि विचार करा, की मला या ए पॉइंटपासून या बी पॉइंटपर्यंत जायचं आहे. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मी इम्प्रूव्ह केल्या पाहिजे किंवा ज्या गोष्टीवर मी काम केलं पाहिजे. ओके. तर तुम्हाला बरेचसे आन्सर येतील आणि बसा म्हणजे असे फक्त बसू नका. एक वही आणि पेन घेऊन बसा आणि तिथे एक-एक गोष्ट लिहा, की काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे मी. ओके. माझं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह केलं पाहिजे. लिहा इथे कम्युनिकेशन स्किल. ओके. माझी सेलिंग स्किल इम्प्रूव्ह केलं पाहिजे. ओके. इथे लिहा सेलिंग स्किल. ओके. ठीक आहे. अजून काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे? ओके. मी जे भीतो किंवा मला जे बोलता येत नाही, त्याचं मला म्हणजे माझा कॉन्फिडन्स मी इम्प्रूव्ह केला पाहिजे. इथे लिहा कॉन्फिडन्स. ओके. अजून काय-काय अशा गोष्टी आहेत. नॉलेज मला कमी आहे का माझ्या फील्डचं? काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे? नॉलेज. तर इथे लिहा नॉलेज. ओके. तर ह्या गोष्टी करा. आता ह्या लिहिल्यानंतर याच्यामध्ये मग आता कम्युनिकेशन स्किलमध्ये काय नेमकं इम्प्रूव्ह करायचं आहे? ओके. सेलिंग स्किलमध्ये काय नेमकं इम्प्रूव्ह करायचं आहे? त्यानंतर कॉन्फिडन्समध्ये काय नेमकं इम्प्रूव्ह करायचं आहे? याला आणखी डीप घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, नॅरो करण्याचा प्रयत्न करा. जसं की इथं नॉलेज आहे, तर नॉलेजमध्ये नेमकं काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे बाबा मी? म्हणजे मला काय नॉलेज आहे, काय नाहीये, हे पूर्ण एका पेजवर तुम्ही आज लिहायचं आहे. हा तुमचा होमवर्क आहे, की तुम्ही हे सर्व काही लिहायचं आहे, की तुम्हाला काय-काय अशा गोष्टी आहेत, की ज्या कमी आहेत आणि ज्या मी वाढवल्या पाहिजेत. ओके. सो अशा कुठल्या-कुठल्या गोष्टी आहेत, की ज्या मला वाढवायची गरज आहे, ज्या गोष्टी मी केल्या पाहिजेत. थॉट्स बिकम थिंग्स का म्हणतो आपण, हा एक खूप फेमस कोट आहे. थॉट्स बिकम थिंग्स बिकॉज व्हेन यू आर प्लॅनिंग, व्हेन यू आर थिंकिंग, जेव्हा तुम्ही पहिले विचार करता, प्लॅन करता, तेव्हा त्या गोष्टी अस्तित्वात येत असतात. त्यामुळे तुम्हाला आधी विचार केला पाहिजे, की मला इथे आहे मी. आधी तुम्ही एक्सेप्ट केलं पाहिजे सर्वात महत्त्वाची गोष्ट. कारण बरेच लोक आहे, की ते तर एक्सेप्टच करत नाही, की मी इथे आहे. ओके. ते एक्सेप्टच करत नाही, की मी कमी आहे. ते एक्सेप्टच करत नाही, की मला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. ते एक्सेप्टच करत नाही, की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि मी ती कमी काढली पाहिजे. त्यांना असं वाटतं, की आय एम द बेस्ट. मुझे सब कुछ आता है. मैं बहुत हुशार हूँ. हे जोपर्यंत आहे, तोपर्यंत तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही. एक लहान मुलगा रस्त्यावरून चालत असतो. त्याच्या आजोबासोबत तो जात असतो. लहान मुलगा रस्त्यावरून आजोबासोबत चालत असतो आणि तो काय करतो, जाता-जाता असा समुद्रकिनारी ते फिरत असतात आणि किनारी फिरताना शिंपले तिथे पडलेले असतात. शिंपले सर्वांना माहिती आहे शिंपले पडलेले असतात. तर तो लहान मुलगा काय करतो, शिंपले जे आहे ते अ, काय करतो तो कलेक्ट करतो. ते शिंपले तो उचलतो, आहे ना. ओके. शिंपले तो उचलतो आणि ते दोन्ही हात त्याचे भरून जातात. दोन्ही हात त्याचे शिंपल्यांनी भरतात. याही हातामध्ये शिंपले असतात आणि याही हातामध्ये शिंपले भरलेले असतात. थोडं समोर गेल्यानंतर त्याला एक खूप चांगला शंखू दिसतो. शंखू माहीत असेल तुम्हाला? तो खूप चांगला एक शंखू त्याला खाली पडलेला दिसतो आणि तो शंखू त्याला उचलायचा असतो. तो खूप जास्त प्रयत्न करतो तो शंखू उचलण्यासाठी, पण त्याला तो शंखू उचलता येत नाही. ओके. जेव्हा त्याला तो शंकू उचलता येत नाही आणि त्याचा स्ट्रगल जेव्हा त्याचे आजोबा बघतात, की बाबा हा खूप प्रयत्न करत आहे, पण याला ते उचलता येत नाही. तेव्हा त्याचे आजोबा त्याला म्हणतात, की "अरे, तुझ्या एका हातातील जे शिंपले आहेत, ते तू खाली टाक, म्हणजे तुला तो शंकू उचलता येईल. तुझ्या एका हातातले जे शिंपले आहेत, ते तू खाली टाक, म्हणजे तुला तो शंकू उचलता येईल." इथे एक गोष्ट आपल्याला समजण्यासारखी आहे. जर का आपण नेहमी हा विचार केला, की मला सर्व येते, मी खूप हुशार आहे, याचा अर्थ आपले दोन्ही हात काय आहेत? भरलेले आहेत. आणि जोपर्यंत तुमचे हात भरलेले आहेत, तोपर्यंत तुमच्या हातामध्ये ऑलरेडी काहीतरी आहे. तुम्ही जोपर्यंत ते खाली करणार नाही, तोपर्यंत तुम्ही नवीन वस्तू काय करणार? घेऊ शकणार नाही किंवा नवीन वस्तू तुम्ही उचलू शकणार नाही. सो दॅट इज द रिझन व्हेनेव्हर यू आर गोइंग समवेअर, कुठेतरी तुम्ही जाता किंवा कुठलं ट्रेनिंग तुम्ही अटेंड करता, तेव्हा एक स्टुडंट म्हणून एक हे जे आहे तुमचं डोकं, हे खाली करून तुम्ही शिकायला पाहिजे. तुम्ही नवीन गोष्टी एक्सेप्ट करायला पाहिजे. कारण 100% मी हे मान्य करतो, की एखादे ट्रेनिंग जेव्हा आपण अटेंड करत असतो, एखादा प्रोग्राम जेव्हा आपण करत असतो, एखादा पुस्तक जेव्हा आपण वाचत असतो, त्यामधील 100 पैकी 100 गोष्टी आपल्या कामाच्या नक्कीच नसतील. पण आयुष्य बदलण्यासाठी 100 गोष्टीची गरज नाहीये. आयुष्य बदलण्यासाठी
किंवा आयुष्यामध्ये ड्रास्टिक चेंज आणण्यासाठी फक्त एका गोष्टीची गरज असते. किती लोकं माझ्याशी ॲग्री करतात? किती लोकं ॲग्री करतात, की फक्त एका गोष्टीची गरज असते आयुष्य बदलण्यासाठी? इफ यू आर ॲग्री जस्ट टाइप एजी इन कमेंट बॉक्स. लिंक मागताय कोणीतरी? जस्ट अ सेकंड. मी लिंक इथे शेअर करतो यांच्यासोबत. ओके. सो फक्त एका गोष्टीची गरज असते. टाइप एजी इन कमेंट बॉक्स. ओके. जेव्हा तुम्ही ती एक गोष्ट अचीव्ह करता किंवा जेव्हा तुम्ही ती एक गोष्ट मिळवता, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये चेंज होतो. ओके. सो इट इज व्हेरी इम्पोर्टंट दॅट यू हॅव दॅट लर्निंग ॲटिट्यूड. ओके. सो आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे सर्व माइंडसेटच्या गोष्टी आहेत. ओके. तुम्हाला असं वाटत असेल, की याचा आणि बिझनेसचा काय संबंध आहे? तर तो संबंध तुम्हाला पुढे समजेल. बिकॉज जोपर्यंत तुम्ही माइंडने प्युअर नाही आहात. काही लोकं असतील इथे, की ज्यांनी आधी भरपूर ट्रेनिंग केली असेल. त्यांना माहीत असेल, की किती कनेक्शन आहे तुमच्या माइंडचं आणि तुमच्या लाईफचं. ओके. लाईफमध्ये जे काही तुम्ही करता त्याचं आणि तुमच्या माइंडचं किती कनेक्शन आहे. जर का तुम्ही एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करता, जर का तुम्ही एखादी गोष्ट अट्रॅक्ट करता तुमच्या लाईफमध्ये, तर ती गोष्ट तशी व्हायला लागते. ह्या सर्व गोष्टी तुमच्या यू नो माइंडचा पार्ट आहे, माइंडसेटचा पार्ट आहे. ओके. आता एखादा व्यक्ती तुम्ही बघा, की त्याने 2, 3, 4 प्रकारे त्याने 4-5 प्रकारचे बिझनेस केले, पण तो सक्सेस झाला नाही. आणि त्यानंतर एखादा बिझनेस तो करतो आणि त्यामध्ये तो सक्सेसफुल होतो. तर का होतो? जेव्हा त्याला विचारलं जातो का होतो? तर तेव्हा कदाचित त्याने तो नवीन माइंडसेट ॲक्सेप्ट केलेला असतो. तो त्या नवीन माइंडसेटने काम करत असतो, की मला कसं काम करायचं आहे, ते फेल्युअर घेण्यासाठी तो तयार असतो. बऱ्याच अशा गोष्टी असतात. ओके. तर त्यामुळे माइंडसेट हा फार इम्पोर्टंट आहे. ओके. आता इथे मी एक वाक्य लिहिलेलं आहे, की एव्हरीथिंग इज एनर्जी अँड एव्हरीथिंग इज कनेक्टेड. एव्हरीथिंग इज एनर्जी अँड एव्हरीथिंग इज कनेक्टेड. याचा अर्थ काय आहे, की जे काही तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जे काही तुम्हाला पाहिजे, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पाहिजे, जे काही डिझायर्ड रिझल्ट, त्याला आपण म्हणू डिझायर्ड रिझल्ट. ऑब्व्हियसली आपण सर्वच लोकं काहीतरी चांगले रिझल्ट आपल्याला आयुष्यामध्ये पाहिजे असतात. काहीतरी चांगले रिझल्ट आपल्याला आपल्या प्रत्येक ठिकाणी पाहिजे असतात. बिझनेसमध्ये म्हणा, रिलेशनशिपमध्ये म्हणा, आयुष्यामध्ये म्हणा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला चांगल्या गोष्टी पाहिजे असतात, राइट? जर का तुम्हाला चांगल्या गोष्टी जर पाहिजे असतील, तर तुम्ही मेसेज कसा दिला पाहिजे युनिव्हर्समध्ये? युनिव्हर्समध्ये मेसेज कसा दिला पाहिजे? चांगलाच मेसेज दिला पाहिजे. इथे एक वाक्य थोडं लक्ष देऊन तुम्ही वाचा पुन्हा. वाक्य हे आहे, "एव्हरीथिंग इज एनर्जी अँड एव्हरीथिंग इज कनेक्टेड." ॲज पर द लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, वाचलं असेल, पाहिलं असेल. द सिक्रेट बुक वाचलं असेल काही लोकांनी. काही लोकांनी काही प्रोग्राम अटेंड केले असतील. ॲज पर दॅट ओके, आय एम अ फर्म बिलीव्हर ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन. मी त्या गोष्टीवर विश्वास करतो आणि मला असं वाटतं, की प्रत्येकाने त्या गोष्टीवर विश्वास करायला पाहिजे. कारण की जसा आपण विचार करत असतो, जे आपण ऑल्वेज डिझायर करत असतो किंवा मागत असतो किंवा जी एनर्जी आपण या युनिव्हर्समध्ये सोडत असतो, त्याच गोष्टी आपल्यापर्यंत येतात. आपल्याला जर असं वाटत असेल, की आपला बिझनेस ग्रो झाला पाहिजे, मी माझा बिझनेस वाढवू शकलो पाहिजे, मी माझ्या बिझनेसमध्ये पुढे गेलो पाहिजे, माझा धंदा वाढला पाहिजे, माझं सेल वाढला पाहिजे, तर ते एक व्हायब्रेशन्स आपण ऑल्वेज या युनिव्हर्समध्ये सोडत असतो आणि हे व्हायब्रेशन सोडत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टींबद्दल जलसी फील होते. जलसी. ओके. जेलसी मीन्स व्हॉट? एखादा एखादा व्यक्ती जर का तो आपल्या सोबतचा कॉम्पिटिटर असेल किंवा तो आपल्यासारखाच काम करणारा व्यक्ती असेल आणि तो जर का एक चांगली लेव्हल अचीव्ह करतोय, ओके. तो जर का एक चांगली लेव्हल अचीव्ह करतोय, तो समवेअर आपल्याला कुठेतरी एक न्यूनगंड येतो, की "अरे यार, हा कसा करत आहे आणि मी का करू शकत नाहीये?" ओके. याच्याजवळ हे सर्व काही आहे, माझ्याकडे का नाहीये? किंवा माझ्याकडे तर हे नाहीच आहे, मी तर हे अचीव्ह करू शकत नाहीये. तर ही जी एनर्जी आपण फ्लो करत असतो. आता बऱ्याच वेळा असं होत असेल तुमचे जे कॉम्पिटिटर असतील, की ते काहीतरी चांगलं काम करायला सुरुवात करतात किंवा काहीतरी चांगलं अचीव्ह करतात. तेव्हा आपण एक निगेटिव्ह एनर्जी फ्लो करत असतो. तेव्हा एक लक्षात ठेवा, एक एक प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे आजपासून. ह्या माइंडसेटच्या सर्व गोष्टी आहे. पहिला जो तुमचा अर्धा पाऊण तास जो आहे, जो हा माइंडसेटवर जाणार आहे, कदाचित हे थोडंसं बोर तुम्हाला वाटू शकते. पण हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बिकॉज माइंडसेटवर जोपर्यंत तुम्ही काम करणार नाही, तोपर्यंत पुढचे रिझल्ट, डिझायर रिझल्ट तुम्हाला मिळणार नाहीत. काही असे प्रोग्राम्स आहेत तिथे 3-3 महिने, 90 दिवस
कंटिन्युअसली फक्त एकाच गोष्टीवर काम केलं जातं आणि ती म्हणजे माइंडसेट. माइंडसेट चेंज करणे. तुमची जी विचार करण्याची पद्धत आहे, ह्याला बदलणे हे काही एवढी सोपी गोष्ट नाही, की मी 1 तासात त्या 2 तासात ती गोष्ट बदलू शकेल. ओके. इट्स नॉट दॅट मच ईझी. इट इस अ काइंड इट्स अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिस या गोष्टीची कराल स्वतःहून, तेवढा तुम्हाला हेल्प होईल तुमचा माइंडसेट चेंज करण्यासाठी. आता एक साधं, सिंपल आणि सोप्या भाषेत तुम्हाला मी उदाहरण देतो, की एखादा व्यक्ती असतो, की जो आपल्यासारखाच असतो. आपल्यासारखाच तोही काम करत असतो. आपल्याच लेव्हलवर असतो. आपल्याच डेझिग्नेशनवर असतो. एक एक्झाम्पल पकडू, की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजर आहात आणि तुमचाच एक कलीग तो सुद्धा एक मॅनेजर आहे. ओके. जेव्हा तुम्हाला तुम्ही आणि तो एकाच रेसमध्ये असतात. तुम्ही दोघं जण एका रेसमध्ये असतात. त्यालाही प्रमोशन मिळणार असतं, तुम्हालाही मिळणार असतं. पण काही कारणास्तव ते प्रमोशन तुम्हाला न मिळता त्याला मिळतं. ओके. आणि तेव्हा एक फीलिंग तुमच्या मनातून बाहेर येते. ते फीलिंग असं असते, की "अरे यार, याला प्रमोशन मिळालं, याची काय लायकी आहे?" ओके. याला काय, याच्यामध्ये असं काय आहे, की याला हे प्रमोशन मिळालं किंवा हा तर डिझर्व्हच करत नाही. ह्या ज्या निगेटिव्ह इमोशन तुम्ही देत असता, हे इमोशन फक्त त्या माणसासाठी नसून पर्टिक्युलर त्या गोष्टीसाठी किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी तुम्ही त्याला ते इमोशन पाठवत असतात, त्याच्यासाठी असतात. आणि त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही असतात, मला सांगा, जर का तुम्ही प्रमोशनला निगेटिव्ह एनर्जी देत आहात, तर तुम्हाला लाईफमध्ये कधी प्रमोशन मिळेल का? येस ओर नो? प्लीज टाइप इन कमेंट बॉक्स. तुम्ही जर का प्रमोशनला एक निगेटिव्ह इमोशन सोडत आहे तुमच्याकडून, तर ते प्रमोशन तुम्हाला लाईफमध्ये मिळेल का? येस ओर नो? नो, ऑब्व्हियसली नो. कुणीतरी एक नवीन गाडी घेतली, कुणीतरी एक खूप चांगली गाडी घेतली. तुमच्या शेजाऱ्याने समजा एक गाडी घेतली खूप चांगली आणि ते गाडी बघितल्यावर तुम्ही असं पहिलं इमोशन तुमच्या मनातून निघालं किंवा पहिलं वाक्य तुम्ही निघालं, की हां, काय इन्स्टॉलमेंटवर घेतली असेल किंवा लोनवर घेतली असेल, ओके. नाहीतर तो काय घेऊ शकतो, त्याची काय लायकी आहे वगैरे समजा असं जर का एखादं इमोशन किंवा असं जर एखादं वाक्य तुमच्या मनातून निघत असेल, ओके. तर हा काय आहे, ही जेलसीची फीलिंग आहे आणि हे जेव्हा तुमच्या तोंडातून निघत असते, तेव्हा तुम्ही फक्त त्या माणसाला निगेटिव्ह एनर्जी देत नाही, तर तुम्ही त्या वस्तूला सुद्धा निगेटिव्ह एनर्जी देता. आणि मला एक सांगा, तुम्ही माझ्या घरी आले, फॉर एक्झाम्पल, मला असं वाटतं, की तुम्ही माझ्या घरी यावं, पण मी तुमच्याशी जर का व्यवस्थित बोलत नाही, तर तुम्ही माझ्या घरी याल का? येस ओर नो? येस ओर नो? व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. तुम्ही माझ्या घरी यावं, असं मला वाटते. पण मी तुमच्याशी व्यवस्थित बोलत नाही, तर तुम्ही माझ्या घरी याल का? नो, ऑब्व्हियसली नो. का नाही याल? तसंच सेम गोष्ट आहे, की जर का एखादी गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करताय तुमच्या लाईफमध्ये, चांगला बिझनेस, चांगले रिलेशन, खूप जास्त पैसा, खूप मोठी गाडी, खूप मोठा बंगला, या गोष्टी आपण अट्रॅक्ट करत आहोत. आपल्याला वाटते, की ते आपल्या आयुष्यामध्ये आल्या पाहिजे, त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजे. पण त्याच गोष्टीला ॲट द सेम टाईम आपण निगेटिव्ह एनर्जी सुद्धा देत आहोत. तर हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. तर इथं आपल्याला काय करायची गरज आहे? ऑब्व्हियसली वी आर ह्युमन बीइंग आणि इट्स अ नॉर्मल थिंग, की कधी-कधी ह्या गोष्टी होतात. ओके. ह्या गोष्टी कधी-कधी होतात. माझ्यासोबत सुद्धा ह्या गोष्टी व्हायच्या. प्रत्येकासोबत ह्या गोष्टी होत असतात. पण त्याला तुम्ही कन्व्हर्ट कसं करणार? त्याला तुम्ही चेंज कसं करणार? त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, की जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल 1% 1% जरी तुम्हाला डाउट असेल, की जिथे तुम्हाला पाटील सर व्हिडिओ ऑफ ठेवा. ठीक आहे. अ, जिथं कुठं तुम्हाला हा डाउट असेल, की हे मी काहीतरी निगेटिव्ह विचार करत आहे आणि काहीतरी निगेटिव्ह इमोशन्स माझ्याकडून जात आहे. ओके. समोरच्या वस्तूला किंवा समोरच्या व्यक्तीला, तेव्हा तुम्ही त्याला कन्व्हर्ट करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, एखाद्या व्यक्तीने गाडी घेतली. तुम्हाला बस आता ते फीलिंग येणारच आहे. तेवढ्यात तुम्ही काय करा, त्याच्या जवळ जाऊन त्या गोष्टीची तारीफ करा आणि एक्स्ट्रा तारीफ करा. बिगिनिंग लेव्हलमध्ये काय होईल, पहिले-पहिले काय होईल बिगिनिंग लेव्हलमध्ये, तुम्हाला असं वाटेल, की तुम्ही ॲक्टिंग करत आहे किंवा अतिशयोक्ती करत आहे तुम्ही त्या गोष्टीची. पण हळू-हळू तुम्हाला या गोष्टीची सवय होईल. ओके. जेव्हा तुम्ही त्या गाडीची तारीफ कराल, जेव्हा तुम्ही एखाद्याच्या घराची तारीफ कराल, जेव्हा तुम्ही एखाद्याच्या टॅलेंटची तारीफ कराल, जेव्हा तुम्ही एखाद्याच्या स्किलची तारीफ कराल, जेव्हा तुम्ही एखाद्याची तारीफ कराल, ओके, त्याची तुम्ही स्तुती कराल, तर काय होईल, की ऑटोमॅटिकली तुम्ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सोडत आहे. एखाद्याच्या बिझनेसची तुम्ही तारीफ कराल, की "वॉव यार! तू तर खूप चांगल्या प्रकारे पॉलिसी सेल करतो. तू तर खूप चांगल्या प्रकारे बिझनेस करतो. मलाही हे असं शिकायचं आहे." काय आहे, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुम्ही देता म्हणजे त्या गोष्टीला तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे तुमच्या लाईफमध्ये काय करू शकाल, अट्रॅक्ट करू शकाल, राइट? किती लोकांना ही गोष्ट क्लिअर आहे? किती लोकांना हे समजलं मी काय बोलतोय ते? किती लोकांना हे समजलंय?
शेवटचे 15 ते 20 मिनिटं आपण Q&A घेऊया. म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न असतील, कदाचित बऱ्याच लोकांना असतील. कारण हा माइंडसेटचा पार्ट आहे, त्यामुळे याच्यावर थोडा जास्त भर मी देते. थोडा जास्त याच्यावर मी तुमचा टाईम घेत आहे. सो मे बी इट इज़ क्वाइट बोरिंग, क्वाइट लाइक काइंड ऑफ कि यार ये क्या है? ओके, इसका इसका और बिज़नेस का क्या कनेक्शन है? बट देयर इज अ कनेक्शन. दैट इज द रीजन आय एम टेलिंग यू गाईज. कारण जेवढे मोठे-मोठे ट्रेनर आहेत, जेवढे मोठे-मोठे कोच आहेत, जेवढे मोठे-मोठे गुरु आहेत, जेवढे सक्सेसफुल लोकं आहेत या दुनियेमध्ये, ओके. त्या सर्वांनी एकच गोष्ट वारंवार सांगितलेली आहे. कोणाचंही बुक उचलून बघा तुम्ही, बेस्ट सेलर बुक उचलून बघा. त्यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा मांडलेला आहे, की यू शुड हॅव दॅट माइंडसेट. इफ यू वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर तो यशस्वी माणसाचा माइंडसेट तुमच्याकडे असला पाहिजे. तुम्हाला एक चांगला बिझनेसमन व्हायचं असेल, तर चांगल्या बिझनेसमनचा माइंडसेट तुमच्याकडे असला पाहिजे. काही चांगल्या सवयी तुमच्याकडे असल्या पाहिजे. या 3 दिवसामध्ये सवयीबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. या 3 दिवसामध्ये सवयीबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. सो आय होप इट इस क्लिअर. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. अ, ठीक आहे. चला. नाऊ ही एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल. किती लोकांनी ऐकली? पीपल विल नॉट बाय युअर प्रॉडक्ट, पीपल बाय यू. लोकं तुमचं प्रॉडक्ट विकत घेत नसतात. लोकं तुम्हाला विकत घेत असतात. किती लोकांनी ही गोष्ट ऐकलेली आहे याच्या आधी? जस्ट टाइप आय इन कमेंट बॉक्स. किती लोकांनी ही गोष्ट ऐकलेली आहे, की लोकं तुम्हाला विकत घेत असतात. लोकं तुमचं प्रॉडक्ट विकत घेत नसतात. त्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल, की माझ्या प्रॉडक्टमध्ये खूप दम आहे किंवा माझा प्रॉडक्ट खूप चांगला आहे किंवा माझ्या प्रॉडक्टसारखं प्रॉडक्ट नाहीच आहे मार्केटमध्ये. ऑब्व्हियसली त्याचा थोडाफार इम्पॅक्ट होत असेल, पण त्यापेक्षा जास्त इम्पॅक्ट होत असतो तुमचा. हे उदाहरण समजून सांगताना मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, की जेव्हा कधी आपल्याला छोटी एखादी वस्तू घ्यायची असते विकत आणि आपल्या घराच्या आजूबाजूच्या कटलरीच्या दुकानात ती वस्तू मिळत असते, राइट? एखादी छोटी वस्तू फॉर एक्झाम्पल आपण पकडू, की आपल्याला एक दुधाचं पॅकेट, दुधाचं पॅकेट आपल्याला पाहिजे आहे. दुधाचं पॅकेट आपल्याला विकत घ्यायचं आहे आणि दुधाचं पॅकेट आपल्या घराच्या खालीच एक्झॅक्टली ते दुधाचं पॅकेट मिळते. तरी सुद्धा आपण चालत-चालत 4 दुकानं सोडून एक 5व्या दुकानामध्ये जातो आणि तिथून आपण पॅकेट आणतो किंवा मोबाईलचे रिचार्ज जे की आता आपण ऑनलाईन करतो ऑब्व्हियसली. पण आधी ते रिचार्ज आपल्याला मारावे लागायचे. जर तुम्हाला आठवत असेल, तर तुमच्या घराच्या जवळ जरी एखाद्या दुकानात असेल, तरी तुम्ही नेहमी त्या दुकानात जात होते, जिथे यू नो तुम्हाला गेल्यावर बरं वाटते. जिथे तुम्हाला गेल्यावर बरं वाटते, भलेही ते दुकान मग तुमच्या घरापासून थोडंसं लांब का असेना आणि त्याआधी 5-6 दुकानं जरी असतील, तुम्ही तुम्ही त्याच दुकानामध्ये जाता. इथे एक गोष्ट आपल्याला जर का तुम्ही एक बिझनेसमॅन आहात, तर तुम्हाला एक गोष्ट समजून घेण्याची फार गरज आहे, की तुम्ही जर का त्या व्यक्तीकडे वारंवार तुम्हाला जायला आवडते, जो तुमच्याशी चांगला बोलतो किंवा ज्याचं आणि तुमचं ट्युनिंग जुळतं, त्याला आपण म्हणू, की ज्याचं आणि तुमचं ट्युनिंग जुळतं, त्या व्यक्तीकडे तुम्हाला जायला आवडते. त्या व्यक्तीकडून तुम्हाला खरेदी करायला आवडते. त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायला आवडते. त्या व्यक्तीशी जास्त कॉन्टॅक्ट ठेवायला तुम्हाला आवडते. तर इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, एक गोष्ट समजण्यासारखी आहे, की पीपल विल नॉट बाय युअर प्रॉडक्ट. पीपल बाय यू. ओके. लोकं तुम्हाला विकत घेत असतात, तुमच्या प्रॉडक्टला नाही. बऱ्याच वेळा असंही होत असेल, जेव्हा आपण एखाद्या आपल्या जवळच्या कटलरीच्या दुकानामध्ये जातो आणि त्याला आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल आपण तिथे गेलो आणि त्याला आपण मागितलं, की "बाबा मला अमरचं दूध दे." अमर. ओके. मला अमरचं दुधाचं पॅकेट दे आणि तो तेव्हा म्हणतो, की "आज अमर नाही आहे, आज गोविंद आहे. तुम्ही ते घेऊन जा. ते पण खूप चांगलं आहे." आणि आपण गपगुमानं ते गोविंदची जे पॅकेट आहे, ते उचलून आपण घरी येतो. कारण आपण त्या गोविंदच्या पॅकेटवर आपल्याला विश्वास नसतो. आपल्याला विश्वास असतो त्या सांगणाऱ्या व्यक्तीवर. किती लोकं माझ्याशी ॲग्री करतात? जस्ट टाइप एजी इन कमेंट बॉक्स. किती लोकं माझ्याशी ॲग्री करतात? आपल्याला विश्वास असतो त्या व्यक्तीवर, जो आपल्याला सांगतो, की "बाबा हे नाहीये आज माझ्याकडे, पण हे सुद्धा चांगलं आहे. तुम्ही हे सुद्धा वापरून बघा." सो धिस काइंड ऑफ ट्रस्ट, अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला तुमच्या प्रती तुमच्या कस्टमरला जेव्हा येईल, तेव्हा तुम्ही आणखी चांगल्या रीतीने बिझनेसमध्ये ग्रो करू शकाल. ओके. सो हा जो ट्रस्ट आहे, हा जो विश्वास आहे, हा आपल्याला निर्माण करायचा आहे. हा निर्माण कसा करायचा याबद्दल आपण तिसऱ्या दिवशी बोलणार आहोत. ओके. की कस्टमरच्या मनामध्ये विश्वास कसा निर्माण करायचा याबद्दल आपण तिसऱ्या दिवशी बोलणार आहोत. आय होप तिसराच दिवस असेल. जस्ट जस्ट लेट मी चेक.
की ते कुठल्या दिवशी आपण त्याचं हे दिलेलं आहे. प्रॉबॅबली दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण त्याबद्दल बोलणार आहोत. ओके, की ट्रस्ट कसा निर्माण करायचा आहे. ओके, सो इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? एनी डाउट्स, एनी क्वेश्चन्स? यू कॅन आस्क मी. यू हॅव 2 मिनिट्स. काही डाऊट इथपर्यंत, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके, सो दिस इज द माइंडसेट पार्ट. ओके, आणि तुम्ही एक व्यक्ती म्हणून जोपर्यंत चांगले नाही आहे, तोपर्यंत तुम्ही एक चांगले बिझनेसमॅन होऊ शकत नाही. तोपर्यंत तुम्ही एक म्हणजे कुठल्याच क्षेत्रामध्ये तुम्ही चांगले होऊ शकत नाही. जर का तुम्हाला डाऊट आहे, सेल्फ डाऊट, त्याला म्हणतात सेल्फ डाऊट. इफ यू हॅव अ सेल्फ डाऊट, ओके, येस, नाव नेक्स्ट. ओके, सो दिस इज द माइंडसेट पार्ट, जिथे जे आपण आता बघितला. ह्यांना किती लोक ओळखतात? ह्यांना किती लोक ओळखतात? नाउ विल कव्हर द स्ट्रॅटेजी. ओके, स्ट्रॅटेजी काय असते, स्ट्रॅटेजी कशी डिझाईन केली पाहिजे, जो काही आपला बिझनेस असेल त्यासाठी आपण कशी स्ट्रॅटेजी डिझाईन करू शकतो, कशा प्रकारे आपण विचार करू शकतो त्याबद्दल. ओके, यांना किती लोक ओळखतात? मुकेश अंबानी यांचं नाव आहे. ओके, एव्हरीबडी एव्हरीबडी यांना ओळखत असेल, मला माहित आहे. जस्ट आय एम आस्किंग फॉर यु नो. ओके, सो प्रत्येक जण यांना ओळखतो. यांचं नाव आहे मुकेश अंबानी. ओके, यांनी एक प्रोजेक्ट लॉन्च केला होता जिओ नावाचा 2016 मध्ये, 5 सप्टेंबर 2016. सो नाउ इट्स ऑल्सो पार्ट ऑफ माइंडसेट. हा सुद्धा एक माइंडसेटचा पार्ट आहे. आता लक्षात घ्या काय सांगतोय मी तुम्हाला. यांनी 5 सप्टेंबर 2016ला एक जिओ नावाचा प्रोजेक्ट लॉन्च केला होता. त्या जिओ नावाचा प्रोजेक्ट लॉन्च केल्यानंतर आज आहे 2021. आतापर्यंत त्यांचे 400 मिलियन प्लस सबस्क्रायबर आहेत. किती आहेत? 400 मिलियन प्लस. तुम्ही बऱ्याच लोकांनी जिओची स्ट्रॅटेजी बघितली असेल, की त्यांनी काय केलं, त्यांनी कसं केलं, पण त्यांनी त्या गोष्टी का केल्या याच्याबद्दल तुम्ही विचार केला का? त्यांनी काय केलं होतं, त्यांनी आधी लोकांना फ्री असं नेट त्यांनी उपलब्ध करून दिलं, फ्री. ओके, ते फ्री जेव्हा नेट त्यांनी उपलब्ध करून दिलं, तेव्हा त्यांची करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट कदाचित झाली असेल. राईट, करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली असेल. इथे एक विचार करण्यासारखी आपल्याला गोष्ट आहे, की मित्रांनो, जेव्हा तुम्ही बिझनेस करताय तेव्हा इन्व्हेस्टमेंट ही होणारच. बरेचसे लोक असे असतात, की त्यांना इन्व्हेस्टमेंटची भीती वाटते. इथे किती लोक आहेत, की जे बिझनेस ऑलरेडी करत आहेत, पण त्यांना कुठेतरी डाऊट आहे. ओके, इट्स अ ओपन फोरम. ओके, इट्स अ ओपन फोरम. इट्स अ ओपन फोरम. तुम्ही इथे बिंदास्त बोलू शकता. ओके, सो यू कॅन टाइप इन कमेंट बॉक्स, की हो, मी जेव्हा बिझनेस करतो तेव्हा कधी-कधी मला भीती वाटते. कधी-कधी मला इन्व्हेस्टमेंटची भीती वाटते किंवा कधी-कधी मी छोट्या-मोठ्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुद्धा भीतो. असे किती लोक आहेत इथे? Redmi 9 प्राईम म्हणतात. हो. Redmi जी तुमचं नाव काय आहे? Redmi 9 प्राईम तुमचं नाव येत नाही इथे. राहुल वाघमारे येस म्हणतायत. Redmi 9 प्राईम येस म्हणतात. मला असं वाटतं इथे एक व्यक्ती आहेत, त्यांना कधी भीती वाटत नसेल असं मला वाटते. असं माझं म्हणजे माझं मत आहे. विघ्नेश भोसले आहेत इथे, विघ्नेश भोसले. रामनाथजी महाडिक. ओके, रामनाथजी. सो रामनाथजी तुम्ही आहात, राइट? ॲडवायझर आहात तुम्ही? विघ्नेशजी भोसले जे आहेत इथे, मला असं वाटते, की त्यांना कधी भीती वाटली नसेल या गोष्टीची किंवा जे आपले देशमुख आहेत, निलेश देशमुख, त्यांना कधी भीती वाटली नसेल. कारण की ते ऑलरेडी रिअल इस्टेट या बिझनेसमध्ये काम करतात. पण ही जी भीती असते आपल्याला बरेचसे एंटरप्रेन्योर मी बघतो, बरेचसे लोकं जे नवीन-नवीन बिझनेसमध्ये येतात किंवा जे बिझनेस सुरू करतात, त्यांना एक भीती असते, की मी माझ्या बिझनेसमध्ये जर का हे एवढी-एवढी रिस्क जर का घेतली आणि जर का मी त्याच्यामध्ये यशस्वी झालो नाही तर काय? जर का तुम्ही बिझनेस करताय कुठलाही, तर तिथे रिस्क हे 20. येस, डर के आगे जीत है. राइट, एक्झॅक्टली. 24/7 तिथे रिस्क राहणार आहे. देखो एक एक खूप चांगला डायलॉग आहे, कुठल्या मूव्हीतला आहे मला माहीत नाही. पण त्याचं असं म्हणणं आहे, की त्या डायलॉगमध्ये असं तो म्हणत असतो, हिरो असं सांगत असतो, की कुछ ना करना ये सबसे बड़ी रिस्क है. लाइफ में सबसे बड़ी रिस्क ये है कि तुम कुछ कर नहीं रहे हो. ठीक है? कुछ करना ये तो बहुत छोटी रिस्क है, बट कुछ ना करना ये बहुत बड़ी रिस्क है लाईफ में. ओके. तर जेव्हा तुम्ही काही करत नसता, जेव्हा तुम्ही कुठली रिस्क घेत नसता, ती ॲक्चुअलमध्ये तीच खूप मोठी रिस्क असते तुमच्या आयुष्यासाठी. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही इन्व्हेस्टमेंट, आता जेव्हा जिओने हा प्रोजेक्ट आणला असेल, तेव्हा करोडो रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केले. त्यांना माहीत होतं का, की त्याचा रिटर्न येईल म्हणून? येस, नो? ऑब्व्हियसली नो. ते कन्फर्मेशन त्यांना नसेल कदाचित. कॉम्पिटिशनला आपण घेतो, कॉम्पिटिशन.
किती लोक आहे कॉम्पिटिशनला भितात. अरे बाबा मी ॲडवायझर आहे, मग माझ्यासारखे 100 ॲडवायझर मार्केटमध्ये फिरतायत. मग मी असं नवीन काय करून घेणार? हा विचार करतो आपण. काय विचार करतो आपण? हा विचार करतो, की मी ॲडवायझर आहे. माझ्यासारखे 100 ॲडवायझर मार्केटला आहेत. मी यू नो प्रॉपर्टीज सेल करतो किंवा मी याच्यामध्ये डील करतो, प्रॉपर्टीजमध्ये डील करतो. माझ्यासारखे 100 लोकं आणखी आहेत जे प्रॉपर्टीजमध्ये डील करतात. नाऊ हिअर यू नीड टू थिंक अबाउट की तुम्ही काय वेगळं करू शकता. व्हॉट यू कॅन डू एक्स्ट्रा ऑर व्हॉट यू कॅन डू डिफरंट. आणि हे डिफरंट तुम्ही काय करू शकता, हे काही तुम्हाला असं 1 दिवसात, 2 दिवसात, 1 तासात, 2 तासात मिळणारी गोष्ट नाहीये. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, टू बी व्हेरी फ्रँक, टू बी व्हेरी क्लिअर. मी तुम्हाला कुठल्याच प्रकारचे स्वप्न किंवा अशा गोष्टी दाखवत नाही. मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो, ही तुम्हाला 1 दिवसात, 2 दिवसात, 1 तासात, 2 तासात मिळणारी गोष्ट नाहीये. व्हॉटेव्हर यू आर डुइंग, इफ यू वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट इन दॅट, तुम्हाला त्यामध्ये जर का काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी असं करायचं आहे की जे कोणी केलं नाही, तर त्यासाठी तुम्हाला बसून शांततेत विचार करावा लागेल. तुम्हाला स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवावं लागेल काही वेळ. ओके. आणि कंटिन्यूअस विचार करावा लागेल की असं मी काय करू नेमकं, ज्याच्यामुळे मी हा जो माझा बिझनेस आहे याला नेक्स्ट लेव्हल घेऊन जाऊ शकतो. ओके. तुम्हाला उत्तर मिळेल हे मी 100% सांगतो. जेव्हा तुम्ही एकच प्रश्न 10 वेळा करता स्वतःला, तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं. आणि द बेस्ट पार्ट इज, तुम्ही तो प्रश्न कधी करा मी तुम्हाला सांगतो. तो प्रश्न तुम्ही करा रात्री झोपण्यापूर्वी. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही एक प्रश्न विचारा, की मला ह्याचं उत्तर पाहिजे आहे. मला माझा बिझनेस 10 पटीनं वाढवायचा आहे आणि त्याचं उत्तर मला पाहिजे आहे. सो दॅट माइंड विल गिव्ह यू आयडिया डेफिनेटली 100% तुम्हाला. हे असं जर का तुम्ही 2, 4, 5 दिवस केलं तर तुमच्याकडे नक्कीच नवीन आयडिया येतील. हा प्रयोग मी स्वतः करून पाहिला आहे आणि मला त्याचे रिझल्ट मिळाले आहे. तेच मी तुम्हाला सांगत आहे. ओके. हे काही मी कुठल्या बुकमध्ये किंवा कुठं काही वाचलं नाही. हे मी स्वतः करून पाहिलं आणि त्याचे रिझल्ट मला मिळाले. तुम्ही हे करून बघा. डेफिनेटली तुम्हाला सुद्धा त्याचे रिझल्ट मिळतील. ओके. येस. सो यांची जेव्हा आपण स्टोरी बघितली, जेव्हा याची मुकेश अंबानीची स्टोरी बघितली, तेव्हा त्यांनी एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट केलं. त्यांनी काय केलं, एक गोल सेट केला. आता जर का आपण एक बिझनेसमॅन आहोत, तर ऑब्व्हियसली आपल्याकडे एखादं गोल असलं पाहिजे. आपले गोल आहेत का? आपण गोल लिहिले आहेत का? आपण असं काही लिहिलं आहे का, की 2022 पर्यंत किंवा 2025 पर्यंत मला या लेव्हलला जायचं आहे. कुठलीही गोष्ट करताना आपल्याकडे गोल असला पाहिजे. तर गोल आहेत का आपल्याकडे? सगळ्यात मुद्दा हा आहे. गोल आहेत का आपल्याकडे? मला किती लोकं असे आहेत, की ज्यांनी गोल लिहून ठेवलेले आहेत आणि ते त्या गोलला रोज एव्हरी डे त्या गोल्सला फॉलो करतात. त्या गोल्सबद्दल ते कॉन्शियस आहेत. किती लोकं असे आहेत? टू बी व्हेरी फ्रँक. नसेल तर नाही सांगा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे? काही प्रॉब्लेम नाही. आज करा. मी म्हणतो कधीच उशीर झालेला नाहीये. ठीक आहे ना? सुबह का भूला अगर शाम को घर आ जाए तो उसे भुला नहीं कहते. एखादी गोष्ट आतापर्यंत केली नसेल, ठीक आहे हो, आता करायला सुरुवात करा. राइट? आता करायला सुरुवात करा. डिजिटल स्कूल तुम्ही लिहिलं आहे. ओके, गुड. तुमचं नाव जे इथे दिसत आहे मी ते वाचत आहे. ओके, बऱ्याच वेळा. ओके, नो. ओके, ती हे बघा Redmi 9 रामनाथजी म्हणतात नो. राहुल म्हणतात नो. निलेश वाघमारे म्हणतात नो. सॉरी निलेशजी म्हणतात, धामधेरेजी म्हणतात नो. ओके. सो आज पहिलं काम हे करा. पहिलं काम हे करा, की काय करा आज? गोल्स तुमचे लिहा. पहिलं मी काय सांगितलं तुम्हाला, की एक वही पेन घ्या आणि तिथे लिहा, की व्हॉट आर द थिंग्स नीड टू बी इम्प्रूव्ह माय बिझनेस. ओके. माझा बिझनेस वाढवण्यासाठी, सेल्फ डेव्हलपमेंट करण्यासाठी मला कुठल्या-कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, हे एक तुम्ही लिहा. आय होप तुमच्याकडे डायरी, पेन काहीतरी असेल आणि तुम्ही काहीतरी लिहत असाल. असाल तर ठीक आहे, नसेल लिहत तरी याची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. ओके. तर तुम्ही काय करा, पहिलं हे लिहा, की कुठल्या-कुठल्या गोष्टी आहे, की ज्या मला इम्प्रूव्ह केल्या पाहिजे माझ्यामध्ये. एक. दुसरं हे लिहा तुम्ही, की गोल्स. तुम्हाला काय अचीव करायचं है? देखो आपको पता ही नहीं कि कहाँ जाना है, तो आप ये कभी नहीं जान पाओगे कि कैसे जाना है. तुम्हाला माहीत असलं पाहिजे, की मला कुठं जायचं आहे. तरच तुम्ही माहीत कराल, की कसं जायचं आहे. ओके. तुम्हाला माहीत आहे, की मला एक सिंपलची गोष्ट आहे, की तुम्हाला माहीत आहे, की बाबा मला लोणावळ्याला जायचं आहे आणि मी पुण्यामध्ये राहतो. आता इथून मला लोणावळ्याला जायसाठी मी घरात बसलेलो आहे माझ्या आणि इथून मला लोणावळ्याला जाण्यासाठी काय करावं लागेल? जेव्हा हा थॉट माझ्या डोक्यात येईल, की मला लोणावळ्याला जायचं आहे, तेव्हा पुढची प्रोसेस चालू होईल,
की हां, मला आता खाली जायचं आहे बाबा, मला गाडी काढायची आहे किंवा मला त्या कुठला रस्ता घ्यायचा आहे वगैरे, वगैरे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा एक स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप गोष्टी चालू होतील.